कोथिंबीर वडी न वाफवता या वेगळ्या पद्धतीने केल्यास बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ अशा एकदम छान बनतात. आलं, लसूण आणि मिरची हे थोडं बारीक वाटून घेऊयात. आता इथे आपण 1 वाटी बेसन घेतलंय, 2 चमचे तांदूळाचं पीठ आणि ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मोजून पाणी घालून आपण छान मिक्स करून घेऊयात. आता एका पॅन मध्ये किंवा कढईत थोडं तेल घेऊयात. त्याच्यावरती मगाशी आलं, लसूण, मिरची वाटून घेतली होती ती थोडी परतून घेऊयात. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धने जिरे पावडर 1 चमचा. हे मिश्रण थोडं लालसर परतून झालं की त्याच्यावरती आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर 1.5 वाटी घालून घेणार आहोत. कोथिंबीर 1 मिनिटभरच परतून घेणार आहोत की जेणेकरून त्याचा हिरवा रंग तसाच छान राहील. आता ह्याच्यामध्ये मगाशी आपण पाण्यात मिक्स करून घेतलेलं बेसन आणि तांदूळाचं पीठ हे घालून घेऊयात. चवीपुरतं मीठ हे घालून आता आपण हे मिश्रण घट्ट होईस तोपर्यंत परतून घेऊयात. बेसन आता थोडं शिजत आलेलं आहे, त्याचा रंग बदललाय. आता आपण ह्याच्यात आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे कचुरी मेथी 1 चमचा बारीक हाताने चुरून घालून घेणार आहोत. यानी कोथिंबीर वडीला खूप छान स्वाद येतो. आता हे पीठ तयार आहे का नाही बघण्यासाठी आपण इथे हाताने चेक करूयात. हे हाताला पीठ चिकटत नाहीये म्हणजे आपलं मिश्रण हे तयार आहे. आता हे मिश्रण गरम असतानाच आपण एका पसरट भांड्यामध्ये थापून घेऊयात. मी ह्याच्यामध्ये खाली बटर पेपर घातलाय. बटर पेपर नसेल तर फक्त तेल लावून घेतलं तरीही चालेल. हे गरम असतानाच करायचंय म्हणजे थापलं जाईल आणि आपण हे थोडंसं जाडसर थापून घेणार आहोत. आता यावर वरती थोडे तीळ लावून आपण हे मिश्रण थंड व्हायला ठेवून देऊयात. आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊयात. आता आपण कोथिंबीर वड्या या एकदम गरम तेलात तळून घेऊयात. तुम्ही या तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय देखील करू शकता. तेल एकदम गरम असल्यामुळे या वरून पटकन कुरकुरीत बनतात आणि आतून छान मऊ राहतात. मस्त गरमागरम कोथिंबीर वडी सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करा.